नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आज आपण अनारसची रेसिपी बघतोय। तर याआधी मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये अनारसे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। पण बऱ्याच जणींच्या कमेंट आले होते आणि मेसेज पण आले होते की ताई आम्हाला कमी प्रमाणामध्ये तांदळाचे अनारसे दाखवा, जेणेकरून बिघडले तरी पीठ वाया जाणार नाही। तर इथे मी आज फक्त 1 ग्लासभर तांदळाचे अनारसे बनवलेले आहेत। अगदी छान झालेले आहेत, मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। आणि बघा मस्त अशी जाळी पडली अनारशांना, छान जाळीदारही झालेले आहेत, चवीला छान झालेत, अगदी परफेक्ट प्रमाण इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। पण तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही अजून विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। मस्त खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे आपण बनवतोय 1 ग्लासभर तांदळाचे। तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला जो तांदूळ वापरायचा आहे तो साधा तांदूळ वापरायचा, एकतर असेल तर रेशनचा वगैरे, नसेल तर कुठलाही जुना जाड तांदूळ वापरा, त्याचे अनारसे छान होतात। तर इथे मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे। 1 ग्लासभर तांदूळ निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे चोळून चांगले। नंतर ह्यात एक्स्ट्रा पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत। तर आपल्याला हे 2 दिवस पूर्ण भिजवून घ्यायचे आहेत। पहिल्या दिवशी आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवले की दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। तांदूळ भिजवताना वातावरण खूप गरम असेल ना तर ह्याचा आंबट वास येतो, त्यामुळे दर दिवसाला ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। बघा इथे थोडंसं हे फेसळलेलं आहे, तर हे हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आणि हे सगळं पाणी काढून टाकायचं। पुन्हा ह्यात पाणी घालायचे आणि झाकण ठेवून असेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी। तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण ह्यातलं पाणी काढून टाकायचे। तर तिसऱ्या दिवशी हे दुपारी जवळजवळ मी काढलेलं आहे। तर पूर्णपणे हे 2.5 दिवस तांदूळ भिजलेले आहेत, 2 दिवस 2 रात्र। आता हे हाताने चोळून घ्यायचे थोडेसे, अगदी मस्त हे तांदूळ भिजलेले आहेत बघा। आणि ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। त्यानंतर हे तांदूळ असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि थोडा वेळ ह्यातलं पाणी निथळू द्यायचं आहे। आणि नंतर हे आपण कॉटनवरच्या कपड्यावरती किंवा मग सुती कपड्यावरती पसरवून हे सुकवून घ्यायचे आहेत सावलीमध्ये। तर अगोदर हे चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी निथळल्यानंतर कपड्यावर टाकायचे आणि हे फॅनखाली सुकवले तर 1 तासभर सुकवले तरी चालतं। तासाभरामध्ये हे व्यवस्थित सुकतात। जर तुम्ही सावलीत सुकवणार असाल फॅन न लावता तर 2 ते 2.5 तास हे तांदूळ सुकून द्यायचे आहेत। उन्हामध्ये अजिबात हे वाळवायचे नाहीयेत, उन्हामध्ये तांदूळ ठेवू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे 100% आपल्याला वाळवायचे नाहीयेत, तर 70% फक्त तांदूळ वाळवायचा आहे। तांदूळ दळताना व्यवस्थित दळले जातात, त्यामुळे खूप कडकडीत वाळवायचे नाहीयेत। हलकासा ओलसरपणा ह्यात असेल तेव्हाच हे तांदूळ गोळा करायचे आणि आता हे मिक्सरवरती बारीक असे दळून घ्यायचे आहेत। तर हे बघा असे हाताने चोळल्यानंतर लगेच बारीक होत आहेत किंवा ह्याचा भुगा होतोय लगेच आणि हलकासा ह्यात ओलसरपणा राहिलेला आहे। खूप कडकडीत जर तांदूळ वाळलेला असेल तर ह्याचं पीठ बारीक होत नाही, व्यवस्थित दळलं जात नाही आणि अनारसे पण चांगले होत नाही। त्यामुळे वाळवताना ह्याला लक्ष द्यायचे आणि कमी हे वाळवून घ्यायचे आहेत। आता हे मिक्सरला थोडे थोडे करून दळून घ्यायचे आणि शक्य होईल तेवढे बारीक दळायचे आहेत आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे। चाळल्यानंतर ह्यात थोडाफार तांदळाचा रवा निघतो शेवटी, तर हा निघलेला रवा सुद्धा पुन्हा आपण नेक्स्ट तांदूळ दळताना तांदळामध्ये हा मिक्स करायचा आहे आणि पुन्हा दळून घ्यायचा आहे। तर संपूर्ण तांदूळ आपल्याला असेच दळून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत। तर शेवटी बघा पूर्ण तांदूळ चाळल्यानंतर शेवटी असा थोडासा तांदळाचा रवा शिल्लक राहिलेला आहे, हा बाजूला काढायचा आहे, हा पिठामध्ये मिक्स करायचा नाहीये। जर हा पिठामध्ये मिक्स केला तर तांदूळ अनारसे जे आहेत ते तेलामध्ये घातल्यानंतर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे जाडसर अजिबात पीठ वापरायचं नाहीये, अनारसे व्यवस्थित थापले पण जात नाही। आता हे चांगलं बारीक असं पीठ तयार झाल्यानंतर ह्यात आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे। तर चिक्कीचा कडक गूळ असतो तो वापरू नका, थोडा मऊ गूळ असतो तो घालायचा आहे। आणि गूळ एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, चिरल्यानंतर वाटीमध्ये दाबून भरलेला नाही, 1 वाटीभर गूळ घातलाय। आता गूळ घातल्यानंतर हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे। पीठ थोडंसं गार असतं, हे आपण तांदूळ एकदम वाळून घेतलेला नाहीये, त्यामुळे असं मिक्स केल्यानंतर हे आपोआप हाताने पगळलं जातं। गूळ मिक्स केल्यानंतर एकतर हे हाताने असं चोळून मळून घ्यायचे, पण ह्याला थोडासा वेळ जातो, त्यामुळे तुम्ही हे थोडं थोडं करून पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं तर अगदी छान हे मिक्स होतं। त्यामुळे आपण हे पुन्हा मिक्स झाल्यानंतर हाताने मिक्स केल्यानंतर मिक्सरला दळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून, अगदी थोडंसं फिरवायचे म्हणजे मग हे चांगलं एकजीव होतं।
तर इथे मी थोडं थोडं करून हे पीठ पुन्हा मिक्सरला 2-3 बॅचमध्ये फिरवून घेतलं. तर बघा असं छान झालेलं आहे आणि लगेच ह्याची मूठ वळायला चालू झालेली आहे. आता हे हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला एका डब्यामध्ये भरून पुन्हा 1 दिवसासाठी मुरत ठेवायचं आहे. तर हे लगेच मळलं जातं बघा, ह्यात भरपूर ओलसरपणा येतो गुळामुळे. तर हे पीठ चांगलं मळून घेतले मी. आता हे एखाद्या डब्यामध्ये आपल्याला किंवा पातेल्यामध्ये तुम्ही झाकण ठेवून हे असंच राहू द्यायचे. हे पीठ अजिबात खराब होत नाही. तुम्ही हवं तेव्हा ह्याचे अनारसे बनवू शकता. सेम या पद्धतीने तुम्ही अर्धा किलो 1 किलोच्या प्रमाणामध्ये पीठ बनवलं तर जेवढे लागते तेवढे अनारसे तळून राहिलेले पीठ तुम्ही घरात आरामातही ठेवू शकता. 2-3 महिने 4 महिने हे पीठ खराब होत नाही ह्यात, कारण कुठेही आपण पाणी दूध वगैरे काही घातलेलं नाहीये. आता हे झाकण लावून हे पीठ आपल्याला 1 दिवसासाठी आपण मुरत ठेवायचे. तर दुसऱ्या दिवशी मी हे चेक केलं पीठ आणि अनारसे बनवायला घेतलेले आहेत. तर पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे किंवा हाताला बघा थोडंसं असं ओलसर लागतं, हे पघळल्यासारखं जाणवतं. तर इथे पीठ बऱ्याच वेळेला काय होतं, गुळ जर कोरडा पडलेला असेल ना तर पीठ पगळत नाही. पीठ थोडंसंच मऊ होतं पण पगळत नाही. खूप कोरडं जर वाटलं तर हे ताटामध्ये काढून यावर एकतर थोडंसं दूध घालायचे आणि मळून घ्यायचे किंवा मग तुम्ही पिकलेलं केळ हे थोडंसं अर्ध किंवा 1 केळ घालून मळून घेतलं ना तरी चालेल. केळ घातल्यामुळे पण मस्त फ्लेवर येतो आणि चव पण छान लागते आणि पीठ पण मस्त तयार होतं. दूध किंवा केळ तुम्ही काहीही वापरू शकता. तर पीठ चेक करायचं आहे अगोदर. हे असं हातावरती थोडंसं गोळा करून घ्यायचा आहे आणि अनारसा थापून बघायचं. जर अनारसा व्यवस्थित थापला जात असेल तर ह्यात दूध वगैरे काही घालायची गरज नाही आहे. हे पीठ आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि लगेच अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. तर मी हे थोडंसं मळून घेतलं आणि एक असा छोटासा गोळा करायचा आहे आणि हातावरती अगोदर थोडासा अनारसा थापून घ्यायचा, त्यानंतर हा खसखसवरती थापायचा आहे. तर थापतानाच हा खसखसवरती थापला तर ह्याला खसखस अगदी व्यवस्थित चिकटली जाते, तेलामध्ये अजिबात सुटत नाही आणि अनारशाला व्यवस्थित खसखस जी आहे ती तशीच्या तशी राहते आणि दिसायला अनारसे खूप छान दिसतात. त्यामुळे थापतानाच हे खसखसवरती थापायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग हे पीठ हाताला चिकटून उलटून येत नाही. अगदी 2-2 बोटाने हलक्याशा हाताने हे थापायचे आहेत. लगेच हे थापले जातात. पीठ जर खूप जास्त पगळलेलं असेल तर तुम्ही एकदम हलक्या हाताने थापून घ्या, कारण हे पगळलं पीठ तर लगेच हे पसरले जातात अनारसे किंवा खूप हलक्या हाताने थापले जातात. आणि कोरडं पडलेलं असेल तर ह्यात दूध किंवा मग तुम्ही केळ घालून मळून चांगलं नंतर अनारसे बनवायला घ्या. जेवढे तुम्हाला लागतात अनारसे तेवढेच तळा. राहिलेलं पीठ तुम्ही तसंच ठेवलं तरी चालेल, स्टोअर करून. हवं तेव्हा तुम्ही अनारसे गरम गरम बनवू शकता. आता अनारसे तळताना तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे. जर जास्त गरम झालेलं असेल तर गॅस बंद करून थोडं तेल गरम होऊन द्यायचे. असं मीडियम तापलेल्या तेलामध्ये आपल्याला अनारसे सोडायचे आहेत. खूप थंड तेलामध्ये पण सोडायचे नाही आहेत आणि तळताना हे लो गॅस करून तळायचे नाही आहेत. लो गॅस केला तर भरपूर अनारसे तेल पितात आणि खूप तेलकट होतात. त्यामुळे मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर अनारसे तळून घ्यायचे आहेत. तळताना असं झारीने साईडचं तेल जे आहे ते अनारशावर टाकायचे म्हणजे मग अनारशाला मस्त जाळी पडते आणि आतमध्ये जास्त तेल राहत नाही. व्यवस्थित हे तळतात, रंग पण छान येतो. बघा अजिबात खसखस वगैरे तेलामध्ये सुटत नाहीये, मस्त हे तळले जातात. अनारसे तळत असतानाच राहिलेले जे अनारसे आहेत ते सुद्धा बनवायचे आहेत. शक्य नसेल 2-2 तर 1-1 करून जरी बनवून तळले तरी चालतील किंवा कोणी मदतीला असेल तर 2-3 अनारसे तुम्ही एकदम सुद्धा तळू शकता. तळल्यानंतर बघा तळताना अनारसा जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा हलका होऊन आपोआप तो वरती यायला चालू होतो, तेव्हा ह्याच्यावरती साईडचं तेल टाकायचे. मस्त अनारसा झालाय बघा. आणि गुळाचा पदार्थ असल्यामुळे थंड झाल्यानंतर ह्याला थोडासा अजून डार्क रंग येतो, त्यामुळे तळतानाच खूप डार्क रंगावरती तळायचे नाही आहेत. हलकासा ह्याला लालसरपणा आला की लगेच काढून घ्यायचे आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर ह्यात थोडंफार तेल जातं. चाळणीमध्ये आपण अनारसे उभा करून ठेवल्यानंतर ह्यातलं तेल सगळं निथळून जातं, त्यामुळे तळून काढलेले अनारसे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर अनारसे तळताना मी आणखीन 2 हे थापून घेतले होते. असेच हे तळता तळता थापून घ्यायचे आहेत, कारण तळताना थोडासा वेळ जातो. आपण मध्यम आचेवरती तळतो त्यामुळे थोडा वेळ लागतो तळायला. तर जास्त वेळ जाऊ नये म्हणून असे तळता तळता लगेच थापून घ्यायचे आहेत. अनारशांना मस्त जाळी पडलेली आहे, चवीला पण खूप छान झालेले आहेत. गुळाचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित झाले. बघा रंग काय मस्त आलाय आणि अजिबात खसखस वगैरे तेलामध्ये सुटत नाहीये.
एकदम छान झालेले आहेत। सगळे अनारसे तळल्यानंतर बघा मी असे तळताना हे चाळणीमध्ये काढून उभा करून ठेवलेले, जेणेकरून ह्यातलं तेल जे आहे ते खाली निथळून जाईल सगळं भांड्यामध्ये। पूर्णपणे अनारसे थंड होईपर्यंत हे अशा चाळणीमध्ये उभा करून ठेवायचे, म्हणजे मग ह्यातलं एक्स्ट्रा तेल सगळं निथळून जातं आणि अनारसे कोरडे होतात। आणि हे थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवा, मस्त खुसखुशीत राहतात, अजिबात कडक वगैरे झालेले नाही आहेत जास्त। जर तुम्हाला कडक अनारसे आवडत असतील तर थापताना हे जरा जास्त पातळ थापा आणि थोडे जास्त वेळ तळू द्या, म्हणजे मग हे कडकसुद्धा जर तुम्हाला आवडत असतील कुरकुरीत तर तसे होतील। हे एकदम व्यवस्थित जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे झालेले आहेत, चवीला एकदम मस्त झाले। तर भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। व्हिडिओला लाईक, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।